मॅक्रो इकॉनॉमिक्स तुम्हाला दिसत असेल मॅक्रो. आता हा सिलेबस बघा इंग्लिशमध्ये, तुमचा मराठीत असलं तर मराठीमध्ये पहा. सिलेबसमध्ये काही वेगळं काही नाही, इंग्लिश आणि मराठी एकच आहे, फक्त टर्म वेगवेगळे आहेत. इंग्लिशमध्ये कसं होतं, इकॉनॉमी समजायला थोडं सोपं जातं. तर ज्यावेळेस आपण इकॉनॉमी घेणार आहोत तो बाय लँग्वेज आहे, इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये पण आहे. म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन मराठीमध्येच करणार आहे मी, इंग्लिशमध्ये पण त्याच्या टर्म येतं. आता बघा पहिला जो बघा मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे जे ब्रॉड लेवलला आपण स्टडी करतो त्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स, म्हणजे इकॉनॉमिक्स जे मोठे मोठे कन्सेप्ट असतात अशा टाईपमध्ये. आता इकॉनॉमी ना, आणि दुसरं येते आपल्याला एक आहे इंडियन इकॉनॉमी, म्हणजे जी आपल्याला भारताशी रिलेटेड स्टडी करायची. तर अशा दोन याच्यामध्ये आपला जो सिलेबस आहे ना डिवाइड केलेला आहे. तर सिलेबसचा आपल्याला एक असतो ना एक ड्रोन व्ह्यू, म्हणजे एकदम आपण वरून पाहिल्यासारखं त्या टाईपमध्ये आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे, म्हणजे आपल्याला एक आयडिया येऊन जाईल की आपल्याला क्वेश्चन कसे येतात आणि सिलेबस कुठपर्यंत आपल्याला डीप जायचंय. कारण मेनली जे इकॉनॉमीला, आता तुम्ही जर मागच्या वर्षी मुलांचे तुमचे मित्र वगैरे कोणी असेल ना, तर मॅक्सिमम स्कोर आहेत ना पोराचे 50-60 वगैरे अशाच रेंजमध्ये, जास्त स्कोर नाही. ते पण इकॉनॉमी प्लस सायन्स टेक दोन्ही मिक्स करून, म्हणजे तुम्हाला कळेल की मुलांचे स्कोर किती कमी आहेत 50-60 म्हणजे हे. आणि हे स्कोर कमी येण्याचं सगळ्यात मोठं कारण काय आहे की क्वेश्चन आपल्या सोर्स मधूनच येत नाहीत, सगळ्यात महत्वाचं. आणि खूप सारे थिंकर्स वगैरे विचारले जातात, बऱ्यापैकी मुलांना थिंकर माहित नसतात, किंवा कधी कधी डायरेक्ट एक्झाम मध्येच. आता यावर्षी आता प्रिलिमला पण भरपूर सारे थिंकर होते बघा, खूप साऱ्या मुलांना थिंकर माहित नव्हते. तर या गोष्टीमुळे काय होतं की मुलांना कळत नाही नेमकी, आणि सिलेबस मधून क्वेश्चन न आल्यामुळे स्कोअर कमी येण्याचं एक मोठं कारण आहे. आता बघा पहिलं आपण स्टार्ट करूया बघा मॅक्रो इकॉनॉमिक्स. आता मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये नाही का, जे मोठे मोठे आपले इकॉनॉमीचे मेन जे कन्सेप्च्युअल असतात ना त्या टाइप मध्ये. आता मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये पहिलीच जी हेडिंग आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं असतं बघा, एक असतं नॅशनल इन्कम. आता नॅशनल इन्कम ज्यावेळेस कन्सेप्ट मोजतात ना, त्याचे खूप सारे गोष्टी आहेत बघा. आता जीडीपी आपल्याला माहिती आहे, जीडीपी म्हणजे काय असतं, जीएनपी असो, जीव्ही असो वगैरे. आता याच्यामध्ये नाही का आता फॅक्टर कॉस्टला एक असतो आणि मार्केट प्राइसला, आणि एक बेसिक याला असतं, बेसिक जास्त बेसिक कॉस्टला. आता फॅक्टर कॉस्ट पासून बेसिक नंतर मार्केट, तर याच्यामध्ये चेंज होताना प्रोडक्शन कधी टॅक्स मेजर ऍड करायचा, कधी प्रोडक्ट टॅक्स कधी ऍड करायचा, सबसिडीज प्रोडक्शन सबसिडीज कधी ऍड करायच्या, प्रोडक्ट सबसिडीज कधी ऍड करायच्या. तर ज्या बेसिक बेसिक गोष्टी आहेत ना त्या आपल्याला माहित पाहिजे. दुसरं म्हणजे आता जे आपले हे आहेत सायमन कुझनेट्स, आता त्यांनी काय केलेलं माहितीये का, जे आपल्या नॅशनल इन्कम आहे ना ते काउंटिंग करण्यासाठी 3 मेथड दिलेल्या जातात. आता ते 3 मेथड त्यांनी एक इंडिव्हिज्युअली 3 मेथड दिल्या होत्या, आणि ज्या वेळेस नंतर प्रत्येकाने दादा 2-3 थिंकर त्यांनी पण अशा वेगवेगळ्या मेथड नंतर डेव्हलप केल्या. त्याच्यामध्ये मग आता आपण ज्यावेळेस नॅशनल इन्कम मोजतो त्याच्यामध्ये प्रोडक्ट काय असतं, प्रोडक्ट मेथडनी किंवा इन्कम किंवा एक्सपेंडिचर मेथडनी वगैरे आपण मोजतो. आणि जे याच गोष्टीवर नाही का मला वाटतं 22ला का 21ला एकदा प्रश्न पण येऊन गेलेला आहे की इन्कम मेथड का प्रोडक्ट मेथड कोणी युज केलेली. आता हे वेगवेगळे मेथड समजा, प्रोडक्ट मेथड कोण मार्शल युज करतात, आता हे इकॉनॉमिस्ट मार्शल, इन्कम मेथड पिगो युज करतात, एक्सपेंडिचर मेथड फिशर म्हणून एक जे इकॉनॉमिस्ट ते युज करतात. तर या गोष्टीत ना या खूप साध्या साध्या गोष्टी असतात आणि डायरेक्ट वन लाईनर्स येतात बघा. आणि आपल्याला कसं होतं की माहित नसल्यामुळे आपल्याला येत नाही, आपल्या ते वाचनात नसल्यामुळे ह्या गोष्टी येत नाहीत. आता हे काही असं नसतं की मुलांना माहित असून पण आन्सर चुकतं, असं खूप कमी वेळ होतं. इकॉनॉमीला जो फोर्थ पेपर आहे ना याला मार्क कमी येण्याचं कारण मेन म्हणजे काय होतं की मुलांच्या वाचनातच या गोष्टी नसतात. नंतर आता पुढचं बघा, आता याच्यानंतर बघा पुढचं नॅशनल इन्कम वगैरे झालं, नंतर आता बिझनेस सायकल बघा. तुम्ही मागच्या 22चा जर पेपर पाहिला असेल ना बघा, त्याच्यावर एक बिझनेस सायकलला एक क्वेश्चन होता. काही नाही, सरळ सरळ त्यांनी विचारलं होतं की बिझनेस असे 2-3 स्टेटमेंट दिले होते जनरल. आणि आता बिझनेस सायकल आहे नॉर्मली कशी असते बघा, 4 फेजेस मधून जाते लक्षात ठेवा. तर त्यांनी जनरल स्टेटमेंट मध्ये दिलं की तिथं 3च फेजेस असतात म्हणून, म्हणजे एक जरी ऑप्शन कट केलं तुमचं डायरेक्ट आन्सर येत होतं. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टीवर कधी कधी फिरवलेलं असतं. तर सिलेबसचा तुमचा जर प्रत्येक पॉईंट एक्झॅक्ट तुम्हाला माहित असेल तर तुमचे आन्सर चुकत नाही. नंतर पुढे आता एम्प्लॉयमेंट कन्सेप्ट असतात बघा. आता मेजर ऑफ अनएम्प्लॉयमेंट याच्यामध्ये तुम्हाला मग फिलिप्स कर्ववर कधी कधी क्वेश्चन येतात. नंतर मग जे अनएम्प्लॉयमेंट आहे याच्यामध्ये तुम्हाला ग्रामीण भागात कोणती आहे आणि शहरी भागात कोणती, अर्बन एरियात कोणती एम्प्लॉयमेंट असतं हे जनरल माहित असतं. समजा तुमच्या सिलेबसमध्ये ते करून दिलेलंच आहे. पण एक वेगळी गोष्ट असते एम्प्लॉयमेंटची, म्हणजे सॉरी अनएम्प्लॉयमेंटची, की बाबा ज्या डेव्हलपिंग कंट्रीत म्हणजे इंडिया सारखे वगैरे जे डेव्हलपिंग कंट्री याच्यामध्ये कसली अनएम्प्लॉयमेंट असते, आणि जे डेव्हलप्ड कंट्री त्याच्यामध्ये आता समजा डेव्हलपिंग म्हणलं त्याच्यामध्ये डिसगाईज अनएम्प्लॉयमेंट असते, म्हणजे ज्याला आपण छुपी बेरोजगारी म्हणतो. नंतर जे स्ट्रक्चरल
अनएम्प्लॉयमेंट असते. आणि जर तुम्हाला जर डेव्हलप्ड कंट्री म्हणलं, जसं अमेरिका वगैरे हे जर म्हणलं, तर यांचे कॅरेक्टरिस्टिक असतं बघा, जी सायक्लिक अनएम्प्लॉयमेंट असते बघा, सायक्लिक. तर ही फक्त डेव्हलप्ड कंट्रीमध्येच असते. तुम्हाला जे एक छोटे छोटे अशा जरी गोष्टी जरी माहित असल्या ना, कधी कधी एका गोष्टीतून पण तुम्ही डायरेक्ट आन्सर पर्यंत पोहोचता. कळलं ना? तर ह्या गोष्टीत ना खूप साऱ्या तुम्हाला सिलेबसला तुमचं कन्सेप्च्युअल जर क्लॅरिटी असेल ना, तुमचे आन्सर खूप फास्ट बरोबर येतात. आणि एक्झामिनरला तुम्हाला त्यांना एक्सपेक्टच हेच असतं की तुम्हाला जे बेसिक क्लॅरिटी ना ती असावा. फॅक्ट तर क्लिअर पाहिजेत, पण बेसिक क्लॅरिटी पण तुमची असली पाहिजे. मला एकदा सांगा, तुम्हाला आवाज आणि समजतंय ना मी सांगितलेलं काय? मला एकदा कोणतरी कमेंटमध्ये येस म्हणून सांगा. आवाज आणि स्क्रीन दिसते का आणि मी सांगतोय ते समजतंय ना? आता बघा, एक कळालं तुम्हाला की बेसिक मी तुम्हाला काय सांगितलं की जे डेव्हलपिंग कंट्री आणि डेव्हलप्ड कंट्री यातला जो डिफरन्स आहे ना, तो मेन माहित असला पाहिजे. याच्यावरून नाही का तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होऊन जातात. तर अशा प्रकारे नाही का, ज्या गोष्टीत ना तुम्हाला क्लिअर असल्या पाहिजेत. की डेव्हलप्ड कंट्री आणि डेव्हलपिंग कंट्री मधला जो बेसिक जो अनएम्प्लॉयमेंटचा डिफरन्स आहे तो माहित पाहिजे. आता पुढचं महत्वाचं बघा, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. हा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट असतो बघा, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. प्रिलियमला याच्यावर खूप सारे क्वेश्चन येतात आणि मेन्सला पण खूप सारे असतात. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट नाही का भरपूर सारे थिअरीज आहेत बघा. आता ह्या थिअरीत ना आपण पूर्ण कव्हर करणार आहोत. जर तुम्ही 22चा क्वेश्चन बघितला ना, त्यामध्ये एक थिंकर होते बघा, हेरॉल्ड वेगळा आणि हेरॉड वेगळा. तर हे याच्यावरच क्वेश्चन आला होता बघा. तर याच्यामध्ये नाही का त्यांनी बेसिक ज्या ग्रोथ वगैरे असतात ना, त्याचे त्यांनी आता हेरॉडने 3 टाईप वगैरे दिलेले आहेत की बाबा, किंवा रेट दिलेले आहेत ग्रोथ वगैरे होताना, ऍडव्हान्स रेट असो वगैरे किंवा नॅचरल रेट ऑफ ग्रोथ वगैरे असो. तर अशा टाईपमध्ये जे दिलेले असतात आणि याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन आला होता. म्हणजे तुम्हाला जे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ना, या टॉपिकमध्ये तुम्हाला बेसिक तर नॉर्मली डेफिनेशन खूप साऱ्या आहेत. आणि तुम्हाला जे थिंकर आहेत ना ते माहित पाहिजे. आणि या गोष्टीत ना तुम्ही थोड्या ट्रिक्सनी वगैरे अशा लक्षात ठेवायच्या. डायरेक्ट जर तुम्ही लक्षात ठेवायला गेले ना, तर लक्षात राहत नाही, किंवा मग कधी कधी काय होतं माहितीये का? तर तर ह्या गोष्टी एक महत्वाच्या लक्षात ठेवा. नंतर पुढचं आता आपल्याला बघा, इंडिकेटर्स ऑफ डेव्हलपमेंट असतात बघा. आता त्याच्यामध्ये नाही का खूप सारे इंडिकेटर आहेत. त्याच्यामध्ये सोशल, इकॉनॉमिकल वगैरे असतो, त्याच्यामध्ये इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट वगैरे असो, किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट ना, ह्या टॉपिकवर 1 किंवा 2 क्वेश्चन फिक्स आणि हमखास असतात. तर याच्यामध्ये नाही का सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये जे समिट वगैरे कुठं काय झालेले आहेत, त्या तर आपल्याला ऑलरेडी माहितीच येतात. तर त्या पण आपण पूर्ण घेणार आहोत. तर याच्यामध्येच नाही का काही ग्रीन जीडीपी वगैरे जे कन्सेप्ट येऊन गेलेले आहेत वगैरे. आता हा जो एसडीजी ना आणि एमडीजी, तर याच्यावर 1 किंवा 2 क्वेश्चन असतात. आणि एसडीजीचे जास्त काही नाही, तुम्हाला त्यांचं एक्सपेक्टेड किती एसडीजी असतात. कारण ऑप्शन मधून नाही का कधी कधी तुम्हाला खूप साधे साधे ऑप्शन मधून कधी कॅन्सल ऑप्शन कट होतात. आता मागच्या वेळेस बघा, 2023 तुम्ही मेन्स पेपर बघितलं, त्यांनी एका ऑप्शन मध्ये टाकलं होतं की सध्या एसडीजी नाही का 30 येतं. म्हणजे डायरेक्टच कळतं की किती ग्रॉस त्यांनी ऑप्शन म्हणजे कट करून म्हणजे तुमचा आन्सर पर्यंत तुम्ही जाऊ शकत होता. तर अशा टाईपमध्ये नाही का ज्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे, पण एक क्लिअरिटी पाहिजे आन्सरची तुम्हाला याच्यामध्ये. नंतर आता पुढची बघा, आता फॅक्टर्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असतात बघा. आता इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होताना ते कोणकोणत्या गोष्टी नेसेसरी असतात. समजा नॅचरल रिसोर्सेस कोणते येतं, इन्फ्रास्ट्रक्चर, नंतर टेक्नॉलॉजी, आणि कॅपिटल आणि पॉप्युलेशन. आता ह्या बाकीच्या गोष्टी आता नॅचरल रिसोर्सेस, इन्फ्रास्ट्रक्चर आणि टेक्नॉलॉजी, याच्यावर असं काही स्पेसिफिक क्वेश्चन नाही येणार. पण तुम्हाला जो पॉप्युलेशन ना, म्हणजे ह्युमन कॅपिटल, तर याच्यावर नाही का जे थिरीज येतात, ह्युमन पॉप्युलेशनचे जे थिरीज येतात, किंवा डेमोग्राफिक आपण ट्रान्झिशन थिरी म्हणतो, तर यात तुम्हाला माहित पाहिजेत. नंतर त्या कोणकोणत्या थिंकरनी किती दिले ट्रान्झिशन, काहींनी 3 ट्रान्झिशन दिलेले आहेत, काहींनी 5 स्टेजेस वगैरे दिले आहेत.
नंतर त्या स्टेजेसमध्ये त्यांच्यामध्ये चेंजेस वगैरे कसे होतात काय हे माहित पाहिजे आपल्याला. नंतर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI तर माहित पाहिजे आपल्याला. नंतर जेंडर गॅप जो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम देतं. नंतर जेंडर एम्पॉवरमेंट मेजर्स वगैरे. नंतर एज्युकेशन, हेल्थ, न्यूट्रिशन आणि गव्हर्नन्स वगैरे. तर याच्यावर नाही का 1 किंवा 2 क्वेश्चन तुमचे हमखास असतातच. म्हणजे हा इम्पॉर्टंट सेक्शन आहे. नंतर आता मेजरमेंट आणि एस्टिमेट पॉवर्टी. आता पॉवर्टी पण खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. आता प्रिलिमला पण आपण पॉवर्टी स्टडी केलेलं असतं, पण याच्यामध्ये नाही का पॉवर्टी त्याच याच्यामध्ये येतो, फक्त कधी कधी नाही का थोडेफार डीप जातात. आता याच्यामध्ये पॉवर्टी लाईन खूप सारे आपले जे इकॉनॉमिस्ट त्यांनी दिलेले असतात. नंतर ह्युमन पॉवर्टी इंडेक्स आणि याच्यामध्येच एक आपल्याला पाहायचा असतो तो मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. आता मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स एक असतो तो नॅशनल लेवलला, म्हणजे जो आपला नीती आयोग चालू केलेला आहे, आणि दुसरा असतो तो एक इव्हेंट डेपी देतो त्या टाइपमध्ये. तर जो मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे तो सध्या न्यूज मध्ये, कारण इंडियाने जवळपास 25 कोटी लोकांना मल्टी डायमेन्शनली म्हणजे पुअर म्हणजे गरीब स्थितीतून बाहेर काढलेले. तर हे सुद्धा तुम्ही करंट मध्ये वाचलेलं असेल. त्यामुळं याच्यावर एखाद तरी प्रिलिमला नाही विचारलं, पण मेन्सला एखाद तरी क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. नंतर पुढचं आता आता हे नॉर्मली बघा, आता मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये आपण जे पाहतो त्याच्यामध्ये आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स पाहिलं. नंतर ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचे जे काय पाहिले. आता पुढचा आहे तो पब्लिक फायनान्स. खूप इम्पॉर्टंट सेक्शन आहे पब्लिक फायनान्स. याच्यावर खूप सारे क्वेश्चन असतात आणि हे क्वेश्चन नाही का बऱ्यापैकी आपल्या याचे सिलेबस बाहेर जातात. म्हणजे जे वायसीएम वगैरे असतात ना, तिथून याच्यापैकी बऱ्यापैकी क्वेश्चन येतात ते पब्लिक फायनान्सवर. आता पब्लिक फायनान्स आहे बघा, हा इथे एक सेम आहे पब्लिक फायनान्स. आणि ज्यावेळेस तुम्ही इंडियाचं सेक्शन बघा ना, इंडियन इकॉनॉमी, त्याच्यामध्ये पहा एक खाली बघा 2.5 त्याच्यामध्ये बघा पब्लिक फायनान्स आणि पब्लिक इन्स्टिट्यूशन्स. तर हा पण आहे पहा तिथं. तुमच्याकडे सगळ्याकडे सिलेबसची कॉपी आहे का ना, का ग्रुपवर? एक मिनिट. आता बघा ही जी पब्लिक फायनान्स आहे ना, तो इंडियाचा पण एक आहे आणि एक आपल्याला तो जो ब्रॉड आपल्याला अंडरस्टँडिंग पाहिजे पब्लिक फायनान्स 1.3 मध्ये. तर ज्यावेळेस आपण दोन्ही एकत्रच घेणार आहोत म्हणजे कसं होतं तुम्हाला अंडरस्टँडिंगला सोपं जातं. आता ज्यावेळेस आपण ब्रॉड मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये पब्लिक फायनान्स पाहतो ना, त्यावेळेस आपल्याला पब्लिक फायनान्सचा मार्केटमध्ये काय रोल आहे तो बघायचा आपला. पब्लिक फायनान्स इन मार्केट इकॉनॉमी. मग याच्यामध्ये नाही का पब्लिक फायनान्स मध्ये मार्केट फेल्युअर किंवा डेव्हलपमेंट ओरिएंटेड जो अप्रोच असतो फायनान्सचा तो कसा असतो, किंवा मग फेल्युअर कधी होतं मार्केटचं. नंतर क्रायटेरिया फॉर पब्लिक इन्व्हेस्टमेंट हा खूप इम्पॉर्टन्ट सेक्शन आहे पब्लिक इन्व्हेस्टमेंटसाठी. नंतर मेरिट गुड काय असतात, नंतर पब्लिक गुड काय असतात. मागच्या वर्षी याच्यावर क्वेश्चन आला होता मेरिट गुड आणि पब्लिक गुडवर. हा बेसिक डिफरन्स आपल्याला माहित पाहिजे. नंतर सोर्सेस ऑफ रेव्हेन्यू म्हणजे आपल्याला जे रेव्हेन्यू भेटतात तर याच्यामध्ये सोर्सेस कोणते असतात, डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस वगैरे. नंतर त्याचे बाकी जे आता टॅक्सेस जे काही काही आता गिफ्ट टॅक्सेस वगैरे जे चालू होऊन बंद झालेले, नंतर वेल्थ टॅक्सेस वगैरे तर कधी चालू झाले कधी बंद झाले, कोणी सजेस्ट केलं होतं. तर ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे, कारण याच्यावर एखादा तरी क्वेश्चन येतोच. द टाइप्स ऑफ बाकी पब्लिक एक्सपेंडिचर हा खूप इम्पॉर्टंट सेक्शन आहे बघा. टाइप ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर याच्यामध्ये नाही का खूप सारे जे थिंकर आहेत ना यांनी काय केले पब्लिक एक्सपेंडिचर टाइप मध्ये नाही का ऍडम स्मिथ पासून तर खूप डाल्टन वगैरे आता जे इकॉनॉमिस्ट डाल्टन तर त्यांच्यापर्यंत नाही का खूप साऱ्यांनी पब्लिक जे एक्सपेंडिचर ना त्याचे टाईप सांगितलेले आहेत. तर मग ते कशा प्रकारे आणि कोणत्या गोष्टी भर द्यायचा वगैरे तर हे माहित पाहिजे आपल्याला. नंतर बजेट डिफिसिट आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यामध्ये प्रायमरी डिफिसिट काय असतं, फिजिकल डिफिसिट काय असतं, तर त्याचे कन्सेप्ट बाकी. नंतर मॉनिटरी डिफिसिट काय असतं. नंतर पब्लिक डेप्ट. आता पब्लिक डेप्ट मध्ये काय असतं की आपण इंटरनल डेप्ट म्हणजे जे देशा अंतर्गत जे घेतलेलं असतं. नंतर एक्सटर्नल डेप्ट म्हणजे आपण जे बाहेरून घेतो ते पब्लिक डेप्ट आपल्याला माहित पाहिजे. नंतर डेप्ट मॅनेजमेंट कसं करायचं. नंतर आपल्याला परफॉर्मन्स आता बजेटमध्ये पण बजेटचे वेगवेगळे टाईप असतात बघा. परफॉर्मन्स बजेट कसं असतं, झिरो बजेट काय असतं, जेंडर बेस्ड बजेट काय असतं, हे कधी चालू झालेत, इंडियामध्ये कधी चालू झाले, कोणते स्टार्टिंग करताना कोणी सुरू केलेली काय. तर ह्या गोष्टीत नाही का प्रत्येक आता परफॉर्मन्स बजेट विषयी आपल्याला एक 5 ते 10 लाईन एकदम परफेक्ट माहिती पाहिजे, की जेणेकरून जर ऑप्शन मध्ये आपल्याला समजा आता नॉर्मली एक मल्टिपल ऑप्शन मध्येच आपल्याला क्वेश्चन विचारले जातात आणि त्यातले जे ऑप्शन
कट करण्यासाठी वगैरे तर या गोष्टीचा आपल्याला फायदा होतो, किंवा जेव्हा आपल्याला ह्या गोष्टी एक्झॅक्ट माहित असतात. तर हे लक्षात ठेवा. नंतर पुढचं आहे बघा आता मनी. मनी तर याच्यामध्ये नाही का बघा आता फंक्शन्स ऑफ मनी खूप इम्पॉर्टंट आहे. आता मागच्या वेळेस त्यांनी बघा पाऊल इंजिंग्स यांच्यावरच क्वेश्चन विचारला होता फर्स्ट टाइम, पाऊल इंजिंग. तर हे आपल्या जे कन्व्हेन्शनल बुक्स वगैरे नाही का त्याच्यामध्ये हे दिलेलं नाहीये. तर हे लक्षात ठेवा. आपल्याला जे मनीचे फंक्शन माहित आहेत ते फक्त प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी वगैरे. नंतर मनीचे काही म्हणजे मनी म्हणजे पैसा आहेत ना, याचे काही बाकी पण काम आहेत. जसे की ते टेक्निकल, नॉन टेक्निकल कोणते असतात. नंतर डायनेमिक, डायनेमिक मनीचे काय फंक्शन येतं. नंतर स्टॅटिक जो मनी किंवा पैसा जे काम करतो त्याच्यामध्ये काय वेगळं काय काम असतं हे. तर हे जे क्लासिफिकल पाऊल इंजिंगने दिलेलं आहे, लक्षात ठेवा. तर यावर पण क्वेश्चन विचारले जातात, हे आपल्याला माहित पाहिजे. नंतर आता मनी ना, मनी मध्ये आणखीन जो महत्वाचा बेसिक जो क्वेश्चन आपल्याला विचारतात त्याच्यामध्ये नाही का, एक असतो बेस मनी काय असतो, नंतर हाय पॉवर्ड मनी काय असतो, आणि मनी मल्टिप्लायर. तर हे 2-3 कन्सेप्ट आहेत, हे खूप इम्पॉर्टंट आपल्याला माहित पाहिजे. याच्यावर खूप वेळा क्वेश्चन विचारले जातात. मनी मल्टिप्लायरवर कोणकोणते फॅक्टर इम्पॅक्ट करतात. समजा लोकांनी बँकेत पैसाच नाही ठेवला तर मनी मल्टिप्लायरवर काय इम्पॅक्ट होतो, किंवा लोकांनी बँकेकडून किंवा लोकांनी स्वतःकडे पैसे ठेवायला, जास्तीत जास्त पैसे ठेवण्याची हॅबिट जर डेव्हलप केली, मनी मल्टिप्लायवर काय इम्पॅक्ट होतो वगैरे, ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. नंतर आता मनी मध्येच आपल्याला महत्वाचं असतं इन्फ्लेशन म्हणजे महागाई, हे महत्वाचं आहे. नंतर ही महागाई वगैरे याचे इन्फ्लेशनच्या काही थिअरीज येतात. तर त्याच्यामध्ये नाही का जे स्ट्रक्चरल थिअरी ऑफ इन्फ्लेशन ते कोण दिलेली, मिर्डाल आणि स्ट्रीटननी. आता यावेळेस नाही का आपल्या प्रिलिमला मिर्डाल यांच्यावर क्वेश्चन पण विचारला होता. तो इन्फ्लेशनचा नव्हता पण तो वेगळ्या याच्यामध्ये विचारला होता. तर आपल्याला हे माहित पाहिजे की स्ट्रक्चरल इन्फ्लेशन थिअरी कोणी दिलेली, काय आहे काय नाही. कारण 2000 आपला जो 23चा ना मेन्सलाच याच्यावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. नंतर इन्फ्लेशन ज्यावेळेस कंट्रोल करायचं असतं आपल्याला, तर आपल्याला माहिती आहे एक मॉनिटरी पॉलिसी असते, दुसरी असते फिजिकल पॉलिसी. आता मॉनिटरी पॉलिसी कोण कंट्रोल करत असतं, आरबीआय. आणि फिजिकल पॉलिसी कोण कंट्रोल असतं, गव्हर्नमेंट. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत. आणि याच्यामध्ये नाही का मग ते आरबीआय क्वांटिटेटिव्ह मेजर कोणते येतं, क्वालिटेटिव्ह मेजर कोणते येतं, मग बाकी कोणत्या कोणत्या गोष्टी येतात ह्या माहित असल्या पाहिजेत. खूप बेसिक असतो. आणि नंतर महागाईच्या वेळेस नाही का मग बाकी त्याचे इम्पॅक्ट काय होतात इन्फ्लेशनचे किंवा महागाईचे, म्हणजे ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे किंवा कर्ज दिलेलं आहे, कोणाचा कसा इम्पॅक्ट होतो, कोणाला किती फायदा होतो, कोण तोट्यात जातं. तर ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. नंतर पुढचं आहे बघा इंटरनॅशनल ट्रेड आणि इंटरनॅशनल जे हे येतं कॅपिटल. म्हणजे आता याच्यामध्ये नाही का खूप सारे इन्स्टिट्यूशन आहेत आणि काही काही थिअरीज वगैरे येतात, इंटरनॅशनल ट्रेडच्या थिअरीज येतात. तर ह्या गोष्टी आपण इथं पाहणार आहोत. आता इंटरनॅशनल ट्रेड आहे ना, तर याच्यामध्ये नाही का आपण काय म्हणतो आंतरराष्ट्रीय व्यापार. तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये बघा थिअरी इंटरनॅशनल ट्रेड म्हणजे थिअरीज कोणते, याच्यामध्ये नाही का फार ऍडम स्मिथ पासून स्टार्टिंग पासून फार रिकार्डो पर्यंत याच्यामध्ये खूप साऱ्या थिअरीज वगैरे येतात, किंवा आपण जे जुन्या थिअरीज पासून आता रिसेंट थिअरीज पर्यंत कशा कशा डेव्हलपमेंट वगैरे होत गेलेली. नंतर त्याला आपण क्लासिकल आणि मॉडर्न थिअरीज अशा टाइप मध्ये म्हणतो. नंतर रोल ऑफ फॉरेन कॅपिटल कसं आहे बघा. फॉरेन कॅपिटल म्हणजे जे बाहेर आपल्या देशामध्ये जर पैसा वगैरे येतो, तर पैसा कोण आणत असतं नेमकी, मेनली एकतर एफडीआय वगैरे याच्या स्वरूपामध्ये, किंवा मग ज्या मल्टी डायमेन्शनल ज्या कॉर्पोरेशन वगैरे कंपनी आपल्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात. आता मग ज्यावेळेस आता मल्टी नॅशनल ज्या कंपनी वगैरे, तर यांना कंट्रोल कसं कोण करतं, इंटरनॅशनल लेवलला कसं कंट्रोल होतं, नंतर नॅशनल लेवलला कसं यांचं कंट्रोल होतं. तर या गोष्टी त्यांचं मॅनेजमेंट वगैरे आपल्याला माहित पाहिजे. आता आणि ह्या थिअरीज पण आपल्याला पाहिजेत, इंटरनॅशनल ट्रेडच्या थिअरी. याच्यावर 1 किंवा 2 क्वेश्चन फिक्स असतातच. नंतर आता काही आपल्याला हे बघायचे ऑर्गनायझेशन्स किंवा आपण काय म्हणतो त्याला इन्स्टिट्यूशन्स. तर इन्स्टिट्यूशन मध्ये नाही का आता जर तुम्ही सेकंड पेपर पाहितला पॉलिटीचं, पॉलिटी म्हणजे पेपर जीएस सेकंड, तर जीएस सेकंड मध्येच खूप सारे इन्स्टिट्यूशन आहेत आपल्याला स्टडी करण्यासाठी. पण जे फायनान्स फोर्थ पेपर आहे ना, याच्यामध्ये मेनली आपले फायनान्सिंग एजन्सी किंवा इन्स्टिट्यूशन, याच्यामध्ये आपल्याला इंटरनॅशनल जे IMF आहे, मॉनिटरी फंड पाहायचं आपल्याला, नंतर वर्ल्ड बँक पाहिजे, नंतर डेव्हलपमेंट एजन्सी, इंटरनॅशनल डेव्हलपमेंट जे हे एजन्सी, नंतर 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 हे आसियन डेव्हलपमेंट बँक आपल्याला हे पाहिजे, नंतर सार्क, नंतर आशियन वगैरे. आता हे इंटरनॅशनल. नंतर रिजनल मध्ये सार्कचा रोल काय, आशियनचा रोल काय, यांचं इस्टॅब्लिशमेंट कधी झालेली, यांचे काही रिसेंट काही जर न्यूज मध्ये काही असेल गोष्टी तर ते आपल्याला माहित पाहिजे. नंतर सगळ्यात महत्वाचे WTO आणि जे गॅट वगैरे ना, याच्यामध्ये आपल्याला माहित पाहिजे. याच्यामध्ये ट्रिप्स वगैरे माहित पाहिजे आपल्याला. नंतर WTOच्या अंडर ज्या हे येतात वेगवेगळ्या
म्हणजे जे अग्रीमेंट्स वगैरे आहेत ना ते आपल्याला माहित पाहिजेत, WTO चे वगैरे. नंतर जे अँबर बॉक्स, आता याच्यामध्ये नाही का WTO च्या अंडर नाही का जे अँबर बॉक्स आहे, नंतर ग्रीन आणि ब्ल्यू बॉक्स, तर ह्या पॉलिसीज कशा काय असतात काय नाही, तर याच्यावर जोड्या जोड्यासाठी वगैरे क्वेश्चन येतात. हे खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्याला माहित पाहिजे. नंतर इंडियन इकॉनॉमी, आता ज्यावेळेस आपण आता हे आतापर्यंत जे पाहिलं ना हे सगळं ब्रॉड होतं आणि काय होतं मॅक्रो इकॉनॉमीवर होतं. मॅक्रो आता स्पेसिफिक आपल्याला जे पाहायचं ना ते आता पाहायचं आपल्याला इंडियन इकॉनॉमीशी रिलेटेड, याच गोष्टी पण थोड्या डीप मध्ये. आता ज्यावेळेस आपण इंडियन इकॉनॉमी पाहतो ना एक ओव्हरव्ह्यू, तर याच्यामध्ये लक्षात ठेवा आपल्याला इकॉनॉमिक सर्व्हे खूप महत्वाचा असतो. एकतर इंडियाचा आणि सोबत महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्व्हे, तर तो पण आपण याच्यामध्ये पूर्ण कव्हर केलेला आहे. कारण त्याच्यावर नाही का जवळपास लक्षात ठेवा तुमचा इकॉनॉमिक सर्व्हेतून 10 क्वेश्चन डायरेक्ट असतात, डायरेक्ट 10 क्वेश्चन डायरेक्ट. त्यामुळे इकॉनॉमिक सर्व्हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता इंडियाचं जर तुम्ही पाहिलं तर चॅलेंजेस इन इंडियन इकॉनॉमी, म्हणजे इंडियन इकॉनॉमीसाठी काय चॅलेंज, मग त्याच्यामध्ये पॉवर्टी जे वर पाहिलं तेच टाइप मध्ये, पण काही स्पेसिफिक जर हे असेल नंतर अनएम्प्लॉयमेंट, नंतर रिजनल इम्बॅलन्सेस कसे आहेत काय, नंतर प्लॅनिंग, आता प्लॅनिंग मध्ये टाइप्स आणि रॅशनल, नंतर प्लॅनिंग कमिशन, नंतर नीती आयोग. तर हे आपल्याला प्लॅनिंग मध्ये जो 5 इयर प्लॅन आहे ना तो आपल्याला स्टडी करायचा, 5 इयर प्लॅन. तर याच्यामध्ये काय ह्या गोष्टी सगळ्या येतात. 5 इयर प्लॅन वर तुमचे 1 किंवा 2 क्वेश्चन असतातच. नंतर इकॉनॉमिक रिफॉर्म पण खूप महत्वाचे, याच्यामध्ये एलपीजी म्हणजे लिबरायझेशन झालेलं, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, याच्यामध्ये ज्यावेळेस एलपीजी रिफॉर्म झाले तर त्यावेळेस होताना नाही का मग इमिजिएट कोणते गोष्टी घेतल्या होत्या, नंतर स्टॅबिलायझेशनसाठी, नंतर लॉंग टर्म काही ज्या पॉलिसीज वगैरे कोणत्या घेतल्या होत्या त्या आपल्याला माहित पाहिजे. नंतर आता इकॉनॉमिक रिफॉर्म होताना सेंटर स्टेट वगैरे आपल्याला ह्या गोष्टी माहित पाहिजे. नंतर पुढचा आहे आता इंडियन ऍग्रिकल्चर. आता इंडियन ऍग्रिकल्चर बघा हे 2 याच्यामध्ये बघा, 2.2 मध्ये पण इंडियन ऍग्रिकल्चर आहे, आणि नंतर हे खाली आलात ना तुम्ही तर 2.10 मध्ये पण बघा ऍग्रिकल्चर आहे. तर हे जे खालचं आहे ना हे स्पेशली अॅग्रो इकॉनॉमिक्स मध्ये येतं. जे 2.10 आहे अॅग्रो इकॉनॉमिक्स, अॅग्रो प्लस इकॉनॉमिक्स. आणि जे इंडियन ऍग्रिकल्चर आहे इंडियाच्या स्पेसिफिक म्हणजे ऍग्रिकल्चर प्लस अलाइड सेक्टर, तर अशा टाइप मध्ये आहे. आवाज आणि स्क्रीन क्लिअर आहे सांगा फक्त का मला. आवाज आणि स्क्रीन आहे सांगा एकदा मला फक्त. आता बघा पुढचं आहे ते, आता ऍग्रिकल्चर मी सांगितलं तुम्हाला की जे इंडिया स्पेसिफिक आहे ना तर याच्यामध्ये फक्त ऍग्रिकल्चर आणि अलाइड सेक्टर आहे, खालचं अॅग्रो इकॉनॉमिक्स मध्ये येतं. आता याच्यामध्ये बघा रोल ऑफ ऍग्रिकल्चर इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, तर याच्यामध्ये पहिलं जनरल, आता जो ऍग्रिकल्चर टॉपिक आहे ना पहा, तर याच्यामध्ये काही डेफिनेशन्स वगैरे असतात बघा की ऍग्रिकल्चर टर्म कोणी दिली वगैरे काय काय, ज्या की आपल्या कन्व्हेन्शनल सोर्स मध्ये नसतात या गोष्टी, आणि याच्यावर प्रश्न आलेले जर तुम्ही पीवायक्यू पाहिले तर ह्या पण गोष्टी आपल्याला स्टडी करायच्यात. तर याच्यामध्ये बघा पहिलं इंटर रिलेशन बिटवीन ऍग्रिकल्चर, इंडस्ट्री आणि सर्व्हिसेस. तर याच्यामध्ये नाही का कोणाचं किती आउटपुट हे कंट्रीब्युशन किती इकॉनॉमीमध्ये, भारत स्वतंत्र होताना किती होतं किंवा आता किती आहे, चेंजेस कसे येतात, एम्प्लॉयमेंट मध्ये काय आहे, यांचा रोल कसा आहे, तर ह्या गोष्टी माहित पाहिजे. नंतर रिजनल डिस्पॅरिटीज इन ऍग्रिकल्चर ग्रोथ इन इंडिया. आता आपण जर पाहिलं की पंजाब आणि जो याचा एरिया हरियाणा वगैरे जिथं की मेनली ग्रीन रिव्होल्युशन झालेलं आहे, तर तो एरिया जास्त सदन आहे. किंवा जर आपण जर ईस्टर्न इंडिया पाहिला तर त्या टाइपमध्ये मग रिजनल डिस्पॅरिटीज वगैरे कशा झाल्या ऍग्रिकल्चरच्या ग्रोथमध्ये, त्या गोष्टी आपल्याला स्टडी करायच्या. नंतर टाइप्स ऑफ फार्मिंग, आता फार्मिंग मध्ये टाइप कसे आहेत बघा. आता एक असतं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, जिथं की जमीन वगैरे नाही का असं हे दिल्यासारखी असते बघा, भाड्याने वगैरे देतो ना आपण, त्या टाइपमध्ये कॉन्ट्रॅक्ट केल्यासारखी असतो. नंतर प्रेसिजन, याच्यामध्ये खूप सारे टेक्नॉलॉजी वगैरे युज करून आपण ज्यावेळेस शेती वगैरे करतो. नंतर कॉर्पोरेट फार्मिंग जिथं की शेतकरी वगैरे एकत्र येऊन ज्यावेळेस फार्मिंग वगैरे करतात त्याला
त्या टाईपमध्ये. नंतर ऑर्गॅनिक फार्मिंग, जे की आपण जे हे असतात म्हणजे आर्टिफिशियल जे फर्टिलायझर्स वगैरे आपण त्यांचा मिनिमम यूज करतो. नंतर मग हे याच्यामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग कधी हे झालेलं, नंतर इंडियाचं त्याच्यामध्ये सध्या म्हणजे रँकिंग किती आहे, काय इंटरनॅशनलला, नंतर ह्याचं रिकग्निशन कोण देतं, सर्टिफिकेट वगैरे कोण देतं, तर ह्या गोष्टी आपल्याला इथं माहित पाहिजेत. याच्यावर प्रश्न आलेले आहेत. नंतर पुढचं येते ऍग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी. आता ऍग्रिकल्चरचं जे उत्पादन वगैरे नाही का, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी मॅटर करतात आपल्याला माहिती आहे. ग्रीन रिव्होल्युशन, नंतर जे टेक्नॉलॉजिकल काही चेंजेस असेल तर त्या गोष्टी याच्यामध्ये मॅटर करतात. नंतर जीएम म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये मग आपल्याला ह्या गोष्टी माहित पाहिजे की कोणत्या कोणत्या क्रॉपचं जीएम मध्ये आता म्हणजे इंडियाने केलेलं आहे, कोणत्या क्रॉपसाठी ऑब्जेक्शन वगैरे झालेले आहेत, कोणते एवढे लोकांचं अपोजिशन वगैरे आहे. तर ह्या गोष्टी जनरल असतात पण आपल्याला माहित पाहिजे. नंतर ऍग्रिकल्चर प्राइसिंग म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जो एमएसपी देतात, मग ती प्राइसिंगची मेकॅनिझम कसं असतं, किती म्हणजे किती क्रॉपला समजा एमएसपी दिलेला आहे, म्हणजे इंडियन गव्हर्नमेंटने असो किंवा महाराष्ट्राने वगैरे असो, कोणत्या क्रॉपला सगळ्यात जास्त दिलेला आहे, कोणत्याला सगळ्यात कमी जास्त दिलेला आहे, तर ह्या गोष्टी माहित पाहिजे आपल्याला. नंतर ऍग्रिकल्चर मार्केटिंगसाठी याच्यामध्ये नाफेड असो, अपेडा वगैरे, तर ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. नंतर ऍग्रिकल्चर क्रेडिट म्हणजे ज्यावेळेस आपण लोन वगैरे देतो शेतकऱ्याला वगैरे, तर ते कसं देतात काय. नंतर नाबार्डचं इस्टॅब्लिशमेंट कधी झाले, नाबार्डने काही चालू केलेले एखादी स्कीम्स वगैरे काही असेल तर त्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. नंतर पुढचं महत्वाचं ते इरिगेशन आणि वॉटर मॅनेजमेंट. नंतर लाईव्ह स्टॉक्स रिसोर्सेस आणि देअर प्रोडक्टिव्हिटी. आता लाईव्ह स्टॉक रिसोर्सेस मध्ये काय आहे की जे जनावर वगैरे असतात आता यांचा लाईव्ह स्टॉकचा सेन्स झालेला असतो बघा कधीतरी, की बाबा भारतात एवढ्या म्हशी येतात, एवढ्या गाय येतात, एवढं बैल वगैरे किंवा एवढे खेचर म्हणजे गाढव वगैरे येतं. तर ह्या गोष्टी नाही का रिसेंटली सेन्सस वगैरे झालेला असतो कधी कधी, तर ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे, कारण याच्यावर एखाद तरी क्वेश्चन कधी कधी टाकतात. नंतर याच्यामध्ये मग आपल्याला जर पाहायचं असेल तर बघा व्हाईट रिव्होल्युशन, तर मग व्हाईट रिव्होल्युशन किती स्टेजेस मध्ये झालं, कुणी चालू केलं. नंतर मग फिशरीज मध्ये इंडियाचं बघा, आता प्रिलिमला पण एक क्वेश्चन होता बघा फिशरीवर, तर ह्या गोष्टी माहित पाहिजे. फिशरीमध्ये मग इनलँड फिशरीमध्ये इंडियाचं कंट्रीब्युशन कसं आहे, गोड्या पाण्याचं ना किंवा याच्यामध्ये. नंतर पुढचे पोल्ट्री, नंतर फॉरेस्ट्री, नंतर हॉर्टिकल्चर, नंतर फ्लोरी डेव्हलपमेंट इंडिया आणि महाराष्ट्रात. आता या गोष्टीत ना बघा आपल्या इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये दिलेल्या असतात, तिथूनच आपल्या या गोष्टी कव्हर करायच्या, त्याच्यामुळे तुम्ही लोड घेऊ नका, हे ऑलरेडी आपल्या नोट्स मध्ये कव्हर केलेले आहेत. नंतर आता पुढचं येते फार्म सबसिडीज. आता फार्म म्हणजे शेतकऱ्यासाठी ज्या सबसिडीज भेटतात ना, याच्यामध्ये बघा एक सपोर्ट प्राइस असते, एक इन्स्टिट्यूशनल मेजर्स, याच्यामध्ये मग पीडीएस म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, त्याच्यामध्ये मग फूड सिक्युरिटी बघा प्रिलिमला याच्यावर क्वेश्चन होता डेफिनेशनवर. नंतर मग इम्प्लिकेशन्स ऑफ गॅट म्हणजे जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड अँड याच्यावर होतं बघा, तर त्याच्या अग्रीमेंट त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर मार्केटिंग याच्यावर काय इम्पॅक्ट वगैरे झाले, तर ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. नंतर बघा स्ट्रॅटेजीज ऑफ रुरल डेव्हलपमेंट, ग्रामीण भागातलं डेव्हलपमेंट करण्यासाठी काही स्ट्रॅटेजीज वगैरे, आणि रुरल इन्फ्रास्ट्रक्चर, तर याच्यामध्ये नाही का सोशल आणि इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर. तर हे खूप हे जनरल पॉईंट आहेत, याच्यावर एवढं हे नाहीये पण हे आपल्याला माहित पाहिजे. आता बघा पुढचा महत्वाचा 2.3 कोऑपरेशन म्हणजे त्याला आपण सहकार म्हणतो, हा पण खूप इम्पॉर्टंट सेक्शन आहे. याच्यावर सहकारवर लक्षात ठेवा 5 क्वेश्चन फिक्स असतात सहकारवर. आणि सहकार पहा आतापर्यंत नाही का बऱ्यापैकी आपल्या नोट्स मधून जे सहकारचे तत्वे असो, नवीन तत्वे असो किंवा जे जुने तत्वे वगैरे, याच्यातून क्वेश्चन एका दोन क्वेश्चन वगैरे याचे, किंवा मग 1995 ला जी एक इंटरनॅशनल सहकारची एक समिट झाली ती, तिथून काही नवीन काही प्रिन्सिपल ऍड केले, तिथून पण बऱ्यापैकी क्वेश्चन वगैरे यायचे. पण 2000 जर तुम्ही 23चा पेपर पाहिला तर बऱ्यापैकी क्वेश्चन बाहेर गेले पुस्तकातले, ते शिवाजी युनिव्हर्सिटी आणि वायस युनिव्हर्सिटीच्या पुस्तकामधून त्याचे क्वेश्चन आले, ते पण सांगतो मी तुम्हाला क्वेश्चन कुठून आले, ते कोणते आले ते पण सांगतो. आता याच्यामध्ये नाही का आपल्याला कॉपरेशनचं कन्सेप्ट आहे, म्हणजे कोणत्या आता याच्या काही व्याख्या दिलेल्या आहेत कोऑपरेशनच्या, ते आपल्याला पाहिजे आता, आणि कुणी दिलेल्या आहेत, कारण याच्यावर पण आपला 11वीचं एक स्टेट बोर्ड आहे बघा पूर्ण कॉपरेशनवर, तर तिथं काही व्याख्या दिल्या त्या पण आपण घेतलेल्या आहेत. नंतर मिनिंग काय त्याचा, ऑब्जेक्टिव्ह, नंतर नवीन प्रिन्सिपल्स काय आहेत कॉपरेशनसाठीचे, तर नवीन प्रिन्सिपल पहा ही महत्वाची, 1995 नंतर काही ऍड केले त्याला नवीन प्रिन्सिपल म्हणायचे. नंतर ग्रोथ आणि डायव्हर्सिफिकेशन ऑफ कॉपरेटिव्ह मुवमेंट इन इंडिया आणि महाराष्ट्रामध्ये मुवमेंट कशा कशा झालेत. आता महाराष्ट्राचं बघा 1960चा ऍक्ट आहे, 2013 मध्ये त्याला अमेंडमेंट झालेली, तर हे पण आपण पूर्ण ऍक्ट इन्क्लूड केलेलं आहे, कारण ऍक्टवर पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात.
नंतर सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये पण त्याचा काय रोल आहे काय, नंतर स्टेटच्या काय पॉलिसीज काय आहेत, नंतर कोऑपरेटिव्ह जे सेक्टर आहे त्याच्यामध्ये मग लेजिस्लेशन म्हणजे काही ऍक्ट वगैरे कायदे जे की इथं 1960चा नंतर 2013चा सुपरविजन कसं आहे त्याचं ऑडिट, एड्स वगैरे कसं म्हणजे त्याला मदत वगैरे कशी होती एड हे माहित पाहिजे आपल्याला. नंतर याचे काही इन्स्टिट्यूशन आहेत, आता हे इथं क्लिअर दिलेलं नाही सिलेबसमध्ये बघा, ते वैकुंठ जो मेहता आहे बघा इन्स्टिट्यूशन, याच्यावर क्वेश्चन आलता बघा 2023ला. तर हे आपल्या पुस्तकामध्ये दिलेले वायसीएम आणि शिवाजी युनिव्हर्सिटीच्या पुस्तकामध्ये दिलेले, तर हे पाहून घ्या एकदा. नंतर आता पुढचं आपल्याला पाहायचं ते प्रॉब्लेम्स ऑफ कोऑपरेटिव्ह. आता प्रॉब्लेम नॉर्मली असतात बघा, त्यांच्याकडे पैसे वगैरे नसतात किंवा मग त्यांच्याकडे तेवढे एक्सपर्टीज नसतात, तर हे जनरल असतात, याच्यामध्ये काही एवढं नाही. ज्यावेळेस लक्षात ठेवा क्वेश्चन खूप जनरल येईल की बाबा प्रॉब्लेम्स विचारलेत वगैरे असे काही, त्यावेळेस जनरली ऑल वगैरे असेच आन्सर मध्ये असतात. नंतर बघा आता प्रॉस्पेक्ट्स ऑफ कोऑपरेटिव्ह इन द इरा ऑफ ग्लोबल कॉम्पिटिशन. आता ज्यावेळेस ग्लोबल कॉम्पिटिशन वगैरे होते त्यावेळेस मग कोऑपरेटिव्ह काय रोल काय, आता कोऑपरेटिव्ह मध्ये बघा आपली वेगळीच एक मिनिस्ट्री, आपण सहकार मिनिस्ट्री तयार केलेली, तर कधी तयार केली ते ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. नंतर आता मॉनिटरी आणि फायनान्शियल सेक्टर बघा आता, तर याच्यामध्ये नाही का हे खूप तुम्ही प्रिलिमला पण स्टडी केलेला तोच पोर्शन इथे येतो, याच्यामध्ये वेगळा काही नसतो. त्याच्यामध्ये मग आता नॉर्मली आरबीआय, नंतर मग त्याच्यामध्ये मॉनिटरी आणि क्रेडिट पॉलिसी आरबीआय कसं कंट्रोल करतं, ट्रान्समिशन मेकॅनिझम कसे असतात, म्हणजे आरबीआयने जर जे रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट कमी जास्त वगैरे केल्यानंतर त्याचा परिणाम कसा होतो, काय होतो, त्याला ट्रान्समिशन मेकॅनिझम म्हणायचं. नंतर इन्फ्लेशन टार्गेटिंग म्हणजे जे महागाई वगैरे कमी करण्यासाठी, तर ह्या गोष्टी आरबीआय कसं कंट्रोल करतात त्या गोष्टीमध्ये. नंतर ग्रोथ आपल्या बँकिंग आणि नॉन बँकिंग जे एनबीएफसी म्हणतो ना आपण, तर त्यामध्ये कसे ते बँकिंग सेक्टरचं, तर हे एवढं काय असं स्टॅटिक पोर्शन असतो हा, आणि हा आपण प्रिलिमला पण स्टडी केलेला असतो, त्यामुळे हा काही जास्त येत नाही. मग मनी मार्केट कसं असतं, आता आपल्याला हे पाहिजे कॅपिटल मार्केट आणि मनी मार्केट मधला डिफरन्स माहित पाहिजे. 1 वर्षापेक्षा जर कमी मार्केट असेल तर त्याला मनी मार्केट म्हणायचं, कॅपिटल म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त हे दिलेलं. मग मनी मार्केटची डेव्हलपमेंट 1991 नंतर कशी झाली, नंतर कॅपिटल मार्केट 1991 म्हणजे एलपीजी रिफॉर्म नंतर कसं झालं. आता सेबीचा रोल इन फायनान्शियल सेक्टर हे महत्वाचं आपल्याला, सेबीचे त्याची इस्टॅब्लिशमेंट पासून त्याला स्ट्रक्चर हे कसं दिलं, स्टॅटस वगैरे त्याचे काही बाकी काही इनिशिएटिव्ह जर सेबीने घेतलेले असेल रिसेंटली तर ते आपल्याला माहित पाहिजे. नंतर महत्वाचं आहे पुढचं आता पब्लिक फायनान्स आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. आता याच्यामध्ये नाही का सेम सोर्सेस ऑफ जे वर पाहिलं होतं ना तेच आहे, फक्त इथं थोडं डीप दिलंय त्यांनी की बाबा सेंट्रल आणि स्टेट मध्ये कसं टॅक्स डिव्हिजन कसं असतं, कोण कसं टॅक्स कलेक्ट करतं. नंतर पब्लिक एक्सपेंडिचर, आता सेंटर आणि ज्यावेळेस स्टेट खर्च करतं त्याच्यामध्ये मग त्यांच्यामध्ये नाही का खर्च करताना पण त्याचे ग्रोथ आणि त्याचे कारण वगैरे. नंतर पब्लिक एक्सपेंडिचरचे काही रिफॉर्म असतात बघा, तर ते म्हणजे त्याच्यामध्ये नाही का टॅक्स रिफॉर्म्स असो, नंतर याच्यामध्ये मग व्हॅल्यू ऍडेड टॅक्स, नंतर जीएसटी आपल्याला आलेला आहे. मग व्हॅल्यू ऍडेड टॅक्स कधी आला, जीएसटी कधी आला, कोणत्या कमिटीने सजेस्ट केला होता हे आपल्याला माहित पाहिजे. नंतर सेंट्रल आणि स्टेटचं डिफिसिट म्हणजे कधी कधी जे डिफिसिट म्हणजे जे टॅक्स रेव्हेन्यू कलेक्ट होतो त्याच्यापेक्षा जर एक्सपेंडिचर जास्त होत असेल, मग याच्यामध्ये नाही का मग काय मेजर्स काय घ्यायला पाहिजे काय नाही, डिफिसिट फायनान्स कसं करायला पाहिजे. नंतर पब्लिक डेप्ट, आता ऑलरेडी सांगितलं होतं मी इंटरनल डेप्ट आणि एक्सटर्नल डेप्ट म्हणजे आपण कर्ज घेतो ना तर त्या टाईपमध्ये. नंतर ग्रोथ आणि कंपोजिशन बर्डन वगैरे त्याच्यामध्ये मग प्रॉब्लेम ऑफ स्टेट इंडिपेंडेंस टू सेंटर म्हणजे त्याच्यामध्ये सेंटरला कसे इश्यू वगैरे येतात हे माहित पाहिजे आपल्याला. नंतर मग फायनान्स कमिशन्स इन इंडिया, तर याच्यामध्ये नाही का जे आतापर्यंत जेवढे पण फायनान्स कमिशन झालेले त्यांचे फक्त आपल्याला हे माहित पाहिजे की चेअरमन वगैरे कोण कोणते, कारण जोड्या जोड्यात तुम्हाला एखाद तरी क्वेश्चन येतो की आणि त्यातले त्यात महत्वाचे की 8, 9, 10 पासून जे पुढचे ते, कारण 8वे जे होते ते महाराष्ट्राचे होते, तिथून आपल्याला पुढचे महत्वाचे आपल्याला माहित पाहिजे फायनान्स कमिशनचे चेअरमन वगैरे. नंतर फिजिकल रिफॉर्म, तर याच्यामध्ये नाही का फिजिकल रिफॉर्म मध्ये आपल्याला जो एन के सिंग वगैरे यांच्या अंडर जे रिफॉर्म जे हे झालेले होते फिजिकल रिफॉर्म वगैरे किंवा इन्स्टिट्यूट घेतलेले वगैरे होते, तर ते आपल्याला माहित पाहिजेत. नंतर आता इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टर्स, तर जे इंडस्ट्री आणि जो इन्फ्रास्ट्रक्चर ना हा पूर्ण जो सेक्शन आहे ना, तर हा स्टॅटिक प्लस आपला याच्यातून जो इकॉनॉमिक सर्वे, तर त्याच्यामधून आपल्याला हा पूर्ण कव्हर करायचा आहे, कारण याच्यावर नाही का बऱ्यापैकी क्वेश्चन येतात. तर याच्यामध्ये पहिल्यांदा जनरल की इम्पॉर्टंट काय इंडस्ट्रीचं आपल्या इकॉनॉमीमध्ये काय आहे, नंतर सोशल डेव्हलपमेंटमध्ये त्याचा काय रोल असतो,
आता इकॉनॉमी म्हणलं तर आपल्याला माहिती आहे की इंडस्ट्री काय आहे की बऱ्यापैकी जे हे असतं एम्प्लॉयमेंट जनरेट वगैरे करण्याचं काम इंडस्ट्री करतं. नंतर बाकी जे इव्हन जे इंडस्ट्री ना आपल्या ऍग्रिकल्चरला पण इनपुट देतं. समजा ट्रॅक्टर असो वगैरे याच्या गोष्टी ऍग्रिकल्चरसाठी पण ज्या लागतात त्या इंडस्ट्रीमधून भेटतात अशा टाईपमध्ये. नंतर ग्रोथचा पॅटर्न कसा आहे बघा आता. नंतर स्ट्रक्चर ऑफ लार्ज स्केल इंडस्ट्रीज इन इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र वगैरे. तर त्यांचं स्ट्रक्चर वगैरे कसं आहे म्हणजे ज्या लार्ज म्हणजे स्टील इंडस्ट्री वगैरे शुगर इंडस्ट्री वगैरे ते कशा काम करतात वगैरे आणि विथ रेफरन्स टू महाराष्ट्र पाहिजे आपल्याला हे महत्वाचं आहे. नंतर आता काही कमिटीज वगैरे इस्टॅब्लिश केलेल्या असतात इंडस्ट्री करण्यासाठी त्या आपल्याला माहित पाहिजे. आताच आबिद हुसेन यांची कमिटी आपल्या प्रिलिमला विचारली होती बघा जे स्मॉल जे इंडस्ट्री त्यांना स्टडी करण्यासाठी वगैरे. तर त्या गोष्टी इथूनच आलेल्या होत्या बघा. हे लक्षात ठेवा इंडस्ट्रीचं टॉपिक. नंतर एमएसएमई याच्यावर खूप इम्पॉर्टंट आहे. मिडियम स्मॉल इंडस्ट्री जे मायक्रो एंटरप्राइजेस ना त्यांच्यामध्ये मग त्यांचा शेअर किती इकॉनॉमीमध्ये, त्यांच्या एक्सपोर्टमध्ये किती शेअर आहे, त्यांचं ग्रोथ प्रॉब्लेम्स काय त्यांचे, गव्हर्नमेंटने त्यांसाठी काही पॉलिसीज किंवा स्कीम वगैरे स्टार्ट केली असेल ते आपल्याला पाहिजे. नंतर मग सेज काय आहे, नंतर स्पेशल पर्पज व्हेकल वगैरे काय आहे हे पण आपल्याला पाहिजे. नंतर इंडस्ट्रियल सिकनेस काय असतो हे खूप इम्पॉर्टंट आहे बघा. इंडस्ट्रियल याच्यावर एक तरी क्वेश्चन असतोच बघा. इंडस्ट्रियल सिकनेस खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा. इंडस्ट्रियल सिकनेस. नंतर मग गव्हर्नमेंटनी इंडस्ट्रियल सिकनेससाठी काही पॉलिसीज काही मेजर्स घेतले असतात हे तोंडी पाठ पाहिजे. याच्यावर एक तरी क्वेश्चन असतो इंडस्ट्रियल सिकनेस. इंडस्ट्रियल सिकनेस म्हणजे मग इंडस्ट्री वगैरे ज्या कंपनी वगैरे डुबतात ना मग त्यासाठी गव्हर्नमेंटने काय मेजर्स काय घेतलेले ते काय नाही तर हे आपल्याला माहित पाहिजे. नंतर इंडस्ट्रियल एक्झिट पॉलिसी काय आहे बघा. एखादी इंडस्ट्री जर बुडायला लागली तर मग ती बऱ्यापैकी बाहेर काढण्यासाठी मग गव्हर्नमेंट काय मेजर घेतं त्याच्या पॉलिसीज कशा आहेत काय त्या माहित पाहिजे. नंतर इंडस्ट्रियल पॉलिसीज आता आपल्याला हे माहित पाहिजे 1948 पासून ते आतापर्यंत म्हणजे 1991 पर्यंत की प्री आणि पोस्ट 1991 पर्यंतच्या नंतरच्या म्हणजे इंडियाच्या जे इंडस्ट्रियल पॉलिसी त्या माहित पाहिजे आपल्याला. नंतर मग एज ऑफ डुईंग बिझनेस वगैरे म्हणतात रिपोर्ट आता तर हा बंद झाला पण जर विचारला तर कोण देत होतं काय काय नाही ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. नंतर कंपोजिशन आणि ग्रोथ ऑफ सर्व्हिस सेक्टर इन इंडिया. तर इंडियामध्ये सर्व्हिस सेक्टरचं पण काय रोल आहे काय नाही, कोणती सर्व्हिस जास्त पॉप्युलर वगैरे येतात ते आपल्याला माहित पाहिजे याच्यामध्ये. नंतर इंडियन लेबर हा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघा लेबरमध्ये. याच्यामध्ये नाही का आपल्याला ट्रेंड लेबर किती पर्सेंट इंडियाचं काय नाही काय ह्या गोष्टी थोडा डाटा आपल्याला माहित पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे बघा सोशल सिक्युरिटी मेजर्स. त्याच्यामध्ये नाही का जेवढ्या पण सोशल सिक्युरिटी स्कीम्स वगैरे आहेत ना ते माहित पाहिजे आपल्याला. आपल्याला प्रिलिमला पण याच्यावर एक क्वेश्चन आला होता तुम्हाला लक्षात येईल. नंतर आता पुढचं आहे की इंडस्ट्रीमध्येच बघा आता हा तर बऱ्यापैकी आपण कव्हर केलेलं आहे. तर आता महाराष्ट्राचं एक बघा औद्योगिक धोरण 2019चं एक बघा की तर हे आपल्याला तोंडी पाठ पाहिजे. हे आपल्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये दिलेलं आहे. नंतर आता इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट. आता इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये बघा पहिले टाइप्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर कसे असतं बघा. एक सोशल असतं इन्फ्रास्ट्रक्चर, दुसरं असतं इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर किंवा त्याला आपण फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणायचं. त्याच्यामध्ये मग जे असतं आपल्या रोड्स रस्ते वगैरे रेल्वे वगैरे ज्या गोष्टी येतात त्या. नंतर मग एनर्जीसाठी मग रिन्युएबल एनर्जीसाठी काय इनिशिएटिव्ह वगैरे घेतलेले आहेत नॉन रिन्युएबल वगैरे यासाठी. नंतर मग वॉटर सप्लाय सॅनिटेशन. तर याच्यामध्ये नाही का ट्रान्सपोर्ट रोड्स वगैरे टेलिकम्युनिकेशन तर या सर्व गोष्टीत ना तर या सर्व गोष्टीसाठी नाही का आपण इकॉनॉमिक सर्वे कव्हर करणार आहोत कारण तिथूनच पूर्ण डाटा येतो आणि तिथूनच क्वेश्चन येतात. नंतर प्रॉब्लेम्स रिलेटेड टू इन्फ्रास्ट्रक्चर इन इंडिया. तर इंडियामध्ये नाही का इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रॉब्लेम काय आहेत रिलेटेड तरी जनरल असतात की आपल्याला माहित असतं आपल्याकडे पैसे नाही टेक्नॉलॉजी नाही काय नाही एवढा विषय काही नाही असतो याच्यामध्ये. नंतर इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग. तर मग इन्फ्रास्ट्रक्चरला फायनान्स करण्यासाठी बघा वेगवेगळे मॉडेल असतात तर हे आपल्याला माहित पाहिजेच. नंतर चॅलेंजेस नंतर त्याच्या पॉलिसी. आता हे पीपीपी मॉडेल वगैरे तर ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. कोणी म्हणजे जे कोणते इकॉनॉमिस्ट होते त्यांनी पीपी मॉडेल वगैरे प्रमोट केलेले आहे तर ह्या गोष्टी माहित पाहिजे आपल्याला. नंतर एफडीआय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. तर मग त्याची रँकिंग कशी आहे काय तर हे थोडेफार गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. आणि रिसेंट इंडियाच्या ट्रेडमध्ये कोणाचा वाटा किती आहे कोणाचा कमी जास्त वगैरे झाला तर हे दोन तीन महिन्यात पाहत जायचं कारण हे खूप एक रिसेंट थोडाफार कंट्रोल आहे तर एखादा क्वेश्चन इथून टाकतात. नंतर आता प्रायव्हेटायझेशन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये समजा मग रेल्वेचं काही हे असेल किंवा बाकी प्रायव्हेटायझेशन काही झालेलं असेल तर हे आपल्याला माहित पाहिजे. नंतर सेंटर स्टेट गव्हर्नमेंट पॉलिसीज
फॉर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी सेंटर आणि स्टेटने काय पॉलिसीज वगैरे घेतल्या ते आपल्याला माहित पाहिजे. नंतर अफोर्डेबल हाऊसिंग आणि स्लम रिहॅबिलिटेशन, तर मग हाऊसिंगसाठी स्कीम, स्लम रिहॅबिलिटेशनची स्कीम आपल्याला, आणि त्याची इयर्स महत्वाचे पाहिजे. इकॉनॉमी मध्ये लक्षात ठेवा, इयर तुमचे जर इयर्स जरी एकदम क्लिअर पार्ट असले तर तुमचे 10 क्वेश्चन इतरांपेक्षा बरोबर येण्याचे चान्सेस जास्त असतात. लक्षात ठेवा, डायरेक्ट 10 प्रश्न तुमचे बरोबर येतात. तुमचं इयर वर एवढी कमांड पाहिजे GS4 साठी. तुमचे इयर्स तोंडपाठ पाहिजे, कुठलंही कन्फ्युजन व्हायला नाही पाहिजे, कोणती स्कीम कधी चालू झाली, काय झाली. नंतर महत्वाचं पुढचं आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये बघा, आता याच्यामध्ये नाही का, आता काही सोशल इन्फ्रास्ट्रक्चर असतात, याच्यामध्ये काही स्कीम्स असतात, ते आपले डेसले सरांचं जे पार्ट 2 आहे ना, ते पण आपण याच्यामध्ये नोट्स मध्येच कव्हर करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला डेसले सरांचं पार्ट 2 पण वाचायची गरज नाही, त्याची पण ते पीडीएफ मध्येच इन्क्लूड केलेलं आहे. नंतर आता इंटरनॅशनल ट्रेड आणि कॅपिटल बघा, याच्यामध्ये मग ते थिरीज आपण ऑलरेडी बघितलं वरच, त्याच्यामध्ये फक्त आता आपल्याला बघायचं ग्रोथ आणि कंपोजिशन आणि डायरेक्शन ऑफ इंडियाज फॉरेन ट्रेड. तर याच्यामध्ये नाही का, इंडियाचं फॉरेन ट्रेड पॉलिसीज कशा आहेत, काय येतात. आता बघा 2015ला एकदा इंडियाची लास्टची फॉरेन पॉलिसी आली ती, आता रिसेंटली एक जी एक्सपोर्ट प्रमोशन वगैरे नाही काही पॉलिसी आलेली, तर हे आपल्याला माहित पाहिजे. नंतर फॉरेन कॅपिटल फ्लोज, याच्यामध्ये मग ते FDI वगैरे रँकिंग काय आहे, नंतर ई कॉमर्स, नंतर एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग्स, नंतर रोल ऑफ मल्टीनॅशनल्स, तर ह्या गोष्टी माहित पाहिजे आपल्याला. नंतर क्रेडिट रेटिंग इन्स्टिट्यूशन, तर ह्या जे इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग एजन्सी आहेत ना, तर याच्यावर कधी क्वेश्चन आलेले नाहीत पण येऊ शकतात. नंतर एक्सचेंज रेट, हे एक माहित पाहिजे आपल्याला. मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये नाही का फेरा सो वगैरे, नंतर फेमा वगैरे, तर ह्या गोष्टी माहित पाहिजे आपल्याला. नंतर आता इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र, आता महाराष्ट्राची इकॉनॉमी, याच्यामध्ये नाही का, जे महाराष्ट्राचा जो इकॉनॉमिक सर्वे ना, त्याच्यातूनच याच्यामध्ये बऱ्यापैकी क्वेश्चन येतात. तर बघा, आता याच्यामध्ये नाही का, पहिले सायलेंट फ्युचर ऑफ ऍग्रिकल्चर, नंतर इंडस्ट्री, सर्व्हिस सेक्टर्स, तर जे आता याच्यामध्ये फक्त महाराष्ट्राचं इंडियाच्या इकॉनॉमीमध्ये कंट्रीब्युशन काय, तर हे थोडे आपल्याला आकडे पाठ पाहिजेत थोडेफार. नंतर आता जे हे याच्यामध्ये नाही का, जे ऍग्रिकल्चर पॉलिसीज, इंडस्ट्रियल सर्व्हिस सेक्टर वगैरे यांच्या पॉलिसी आपल्याला माहित पाहिजे. नंतर ड्रॉट मॅनेजमेंट, तर महाराष्ट्राने ड्रॉट मॅनेजमेंटसाठी काय इनिशिएटिव्ह वगैरे घेतलेले, तर ते आपल्याला माहित पाहिजे. नंतर FDI इन महाराष्ट्र, आता महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या देशाकडून किती FDI आला, कोण टॉपला आहे, हे पण आपल्याला माहित पाहिजे. तर यासाठी नाही का, आपला जो इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्राचा, तो आपल्याला इम्पॉर्टंट आहे. नंतर आता पुढचं आहे ते ऍग्रिकल्चर बघा, आता ऍग्रिकल्चर मध्ये आता बघा ऍग्रिकल्चर, आता हे थोडं अॅग्रो इकॉनॉमिक्स टाइप मध्ये बघा, याच्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टन्स ऑफ ऍग्रिकल्चर इन नॅशनल इकॉनॉमी, आता ऍग्रिकल्चरचं आपल्या इकॉनॉमी मध्ये काय इम्पॉर्टंट हे पाहायचं. नंतर आता कॉजेस ऑफ लो प्रोडक्टिव्हिटी, आपल्या ऍग्रिकल्चरची प्रोडक्टिव्हिटी का कमी, आपलं तेवढं पर हेक्टरी किंवा म्हणजे इन्कम आहे तेवढं का कमी, तर त्याचे कारण काय आहेत. नंतर आपल्या कंट्रीब्युशन काय आपल्या ऍग्रिकल्चरचं इंडियन इकॉनॉमी मध्ये. नंतर एम्प्लॉयमेंट, आपल्या किती टक्के लोकांना ऍग्रिकल्चर आपल्या हे डाटा तो आपल्या तोंडपाठ पाहिजे. नंतर ऍग्रिकल्चर साठी काही इनपुट्स, याच्यामध्ये मग जे आपले फर्टिलायझर्स वगैरे, बाकी सीड्स वगैरे, त्याचे काही ऍक्ट वगैरे असतात ते आपल्याला माहित पाहिजेत. नंतर फार्म साईज, आता ज्यावेळेस ऍग्री सेन्सस आता झालेला आहे, तो त्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे की लँड पर किती आहे, पर हेड किती आहे, काय आहे, चेंजेस कसे झालेले आहेत. नंतर गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज टुवर्ड द डबलिंग द फार्म्स इन्कम, त्याच्यामध्ये नाही का नीती आयोगाचा एक रिपोर्ट आलेला आहे डबलिंग द फार्म इन्कम, तर तो एक थोडाफार एकदा पाहून घ्या, एखाद्या क्वेश्चन त्याच्यावर येतात. नंतर आता बाकी काही गव्हर्नमेंटचे वेगळ्या काही पॉलिसी स्कीम्स काही आहेत का ऍग्रिकल्चर प्रोडक्शन किंवा डेव्हलपमेंटसाठी, जसं की लँड रिफॉर्म्स आपल्याला माहित पाहिजे फिक्स पैकी. नंतर लँड युटिलायझेशन कसं आहे, नंतर सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन साठी काय हे घेतलेले इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटचे स्कीम काय आहेत. रेनफीड जे फार्मिंग आहे ते एक आहे. नंतर इरिगेशन आणि याच्या मेथड्स, तर हे तुम्ही फर्स्ट पेपरला पण स्टडी करताना इथं पण हे डबल स्टडी होईल की इरिगेशन आणि त्याचे मेथड काय येतात. तर मॅकॅनायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर, म्हणजे ऍग्रिकल्चर मध्ये कोणकोणत्या हे येतं, म्हणजे मॅकॅनायझेशन म्हणजे मशिनरीज वगैरे आपण ऍग्रिकल्चर मध्ये काय काय वापरतो. तर याचे आकडे आपल्याला महत्वाचे पाहिजेत आपल्याला, की ऍग्रिकल्चर मध्ये जर म्हणजे पर्सेंटेज किती आहे, म्हणजे सध्या समजा ऍग्रिकल्चरचं पर्सेंटेज हे मशिनरी किती पर्सेंट आपण वापरतो, ट्रॅक्टरचं किती पर्सेंटेज आहे वगैरे, आता छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे जनरली.
नंतर जनरल प्राइस इंडेक्स कसा असतो, नंतर इन्फ्लेशन आणि डिफ्लेशन, आता याच्यामध्ये स्ट्रक्चरल इन्फ्लेशन वगैरे, तर ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. नंतर जीएसटी आणि ऍग्रिकल्चर टॅक्सेशन, तर हे ऍग्रिकल्चर टॅक्स लावावं का नाही, नंतर कोणत्या इकॉनॉमिक्सने सजेस्ट वगैरे केलं होतं, तर ह्या गोष्टी आपल्याला थोड्याफार पाहायच्यात. नंतर आता प्रेझेंट स्टेटस आणि प्रॉस्पेक्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड इन ऍग्रिकल्चर, त्याच्यामध्ये मग WTO, मग त्याच्यात ते ब्लू बॉक्स, आंबर बॉक्स वगैरे त्या गोष्टी आपल्या इथे डबल येणार होत्या. नंतर बाकीचे काही क्रॉपचे इन्शुरन्सचे स्कीम्स काय आहेत इंडियामध्ये ते पाहिजे आपल्याला. नंतर जे फसल बिमा योजना वगैरे ते आपल्याला माहित पाहिजे. नंतर रोल ऑफ जे हे इंडियन काउन्सिल ऑन ऍग्रिकल्चर रिसर्च, तर हे याची कधी इस्टॅब्लिशमेंट झाली, काय हे आपल्याला एकदम तोंडपाठ पाहिजे. आणि MCAER म्हणजे महाराष्ट्राचे रिलेटेड हे माहित पाहिजे आपल्याला. नंतर प्रॉब्लेम्स काय आहेत बघा, आता रुरल इंडेपेंडन्स म्हणजे ग्रामीण भागात नाही का जे कर्जबाजारीपणा वगैरे याचे कारण कशामुळे होतात नेमकी, आणि ऍग्रिकल्चरला आपण कसं क्रेडिट देऊ शकतो, लोन कसं देऊ शकतो. त्याच्यामध्ये मग हे जनरल आहे बघा सगळं. आता याच्यामध्ये फक्त इन्स्टिट्यूशनचे आपलं नाव महत्वाचे. त्याच्यामध्ये मग आता रोल, आता याच्या इम्पॉर्टन्स आणि रोल ऑफ क्रेडिट म्हणजे लोन किंवा आपण देतो ना हे कर्ज देतो, तर ऍग्रिकल्चर त्याचं इम्पॉर्टंट काय आहे, मग क्लासिफिकेशन आणि सोर्सेस ऑफ एजन्सी ऍग्रिकल्चर फायनान्स मध्ये, याच्यामध्ये मग कमर्शियल असो किंवा कोऑपरेटिव्ह बँक असो, नंतर नाबार्ड, रिजनल रुरल बँक, नंतर लोन रिपेमेंट प्लॅन कसे असतात. आता हे किसान क्रेडिट कार्ड आहे ना, खूप इम्पॉर्टंट स्कीम आहे बघा. ही तुमच्या पाठच पाहिजे, कधी आलेली हिची डेट एकदम एकदम पाठ करून ठेवायची. याच्यावर एक तरी क्वेश्चन असतोच, किसान क्रेडिट कार्ड. नंतर बघा ऍग्रिकल्चर प्राइसिंग, बघा आता भाव वगैरे ऍग्रिकल्चरचे प्रोडक्टचे कसे डिसाईड होतात, त्याचे कंपोनंट फॅक्टर काय आहेत बघा ऍग्रिकल्चर प्राइस डिसाईड करताना, ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. नंतर गव्हर्नमेंटचे सपोर्ट प्राइस, वेगवेगळ्या प्रोडक्टसाठी गव्हर्नमेंट कसं सपोर्ट करतं हे माहित पाहिजे आपल्याला, जसं की MSP वगैरे. नंतर हे कमिशन फॉर ऍग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइस, हे आपल्याला माहित पाहिजे की हे MSP वगैरे सजेस्ट करतं गव्हर्नमेंटला. नंतर गव्हर्नमेंट एजन्सीज कोणकोणत्या आहेत, जे की ऍग्रिकल्चरचे आपले जे शेतीतले प्रोडक्ट आहे ना ते विकत घेतं, त्याची मार्केटिंग करतं किंवा स्टोरेज करतं. याच्यामध्ये नाही का नाफाड आणि NCDC हे तोंडपाठ पाहिजे, अपेडा वगैरे ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. हे नाफेडचं इस्टॅब्लिशमेंट कधी झालेली आहे, अपेडाचं इस्टॅब्लिशमेंट कधी झालेली आहे. नंतर ऍग्रिकल्चर मार्केटिंग, म्हणजे आता ऍग्रिकल्चरची मार्केटिंग कशी होते, त्याच्यामध्ये इनाम वगैरे. तर नंतर मार्केट स्ट्रक्चर, मार्केट इंटिग्रेशन, रोल ऑफ गव्हर्नमेंट, त्याचं इन्स्टिट्यूशन कसं, याच्यामध्ये बघा APMC असो, नाफेड असो, NCDC असो, इनाम असो, तर याच्यावर बघा एक तरी क्वेश्चन असतोच. हे गोष्ट तोंड पाठ पाहिजे आपल्याला. APMC, नाफेड, एक्झॅक्ट तुम्हाला सध्या APMC किती येतात, कुठे येतात, काय येतात, हे पण ना म्हणजे त्याचे आकडे तोंड पाठ पाहिजे आपल्याला. NCDC, नाफेड वगैरे, इनाम वगैरे. आता शेवटचा आहे तो आपल्या सिलेबसचा येतो तो फूड आणि न्यूट्रिशन. तर याच्यामध्ये हे खूप जनरल आहे बघा. याच्यामध्ये सध्यामध्ये म्हणजे फूडचं प्रोडक्शन मध्ये किती आहे, त्याचा ट्रेंड कसा आहे हे जनरल, म्हणजे कन्झम्पशन पॅटर्न कसा आहे इंडियामध्ये, सेल्फ सफिशियन्सी असो. आता प्रॉब्लेम्स जनरल असतात फूड सिक्युरिटीचे प्रॉब्लेम्स, फूड पॉयलेज, स्टोरेज, प्रोक्युरमेंट, डिस्ट्रीब्युशन, याच्यावर काही हे नाही. कॉमन न्यूट्रिशनल प्रॉब्लेम्स, आता गव्हर्नमेंटने एखादी काही न्यूट्रिशन स्कीम वगैरे काढली ते आपल्याला माहित पाहिजे. महत्वाचं आपल्याला माहिती गव्हर्नमेंटच्या पॉलिसीच्या स्कीम. आता हे आपल्याला PDS असो, TDS असो, टार्गेटेड डिस्ट्रीब्युशन असो, हे कधी आलेलं आहे त्याची एक्झॅक्ट आपल्याला डेट, इयर वगैरे माहित पाहिजे. PDS असो, TDS असो. नंतर फूड फॉर वर्क, नंतर मिड डे मील स्कीम आपल्या तोंडपाठ पाहिजे, कधी काय आलेली. नंतर त्याच्यामध्ये काय देतात काय नाही. नंतर बाकी न्यूट्रिशनल काही प्रॉब्लेम चालू केलेले, जसं पोषण चालू केले 2018ला, ते आपल्याला माहित पाहिजे. जर ग्रीन रेव्होल्युशन हे रिपीट डबल आलंय, ते पण रिपीट झालंय, हे आपल्याला माहित पाहिजे. बाकी फूड सेल्फ सफिशियन्सी, त्याचे काही हे. नंतर ऑइल फॉर फूड प्रोग्राम, नंतर न्यूट्रिशनल सिक्युरिटी, नंतर नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट. हा ऍक्ट आपल्या एक्झॅक्ट पास पाहिजे, डेट कधी आलेली, काय आहे. आणि हा रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे अगोदर हे झाला, नंतर ऍक्ट बनला, तर मग कधी आला, कोणत्या म्हणजे कधीपासून अंमलात आला, तर ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. तर अशा प्रकारे नाही का आपण जे GS4च नाही का ज्या गोष्टीत ना, लक्षात ठेवा GS4ला मुलांना मॅक्सिमम बघा मागच्या वर्षी 50 आणि 60च स्कोर आहे. तर स्कोर वाढवणं काही अवघड काम नाही. फक्त इश्यू काय येतो सगळ्यात महत्वाचा आहे, की ज्या गोष्टीत ना ते मुलांच्या नोट्स मध्येच नाहीत. म्हणजे दोष मुलांचा नाही, की जे बाकी काय होतं मार्केटमध्ये जे आता जे सोर्सेस आहेत ना, तर ते सगळे काय आहेत माहितीये का,
तुमची प्रिलिमची इकॉनॉमी प्री कव्हर करण्यासाठी ते तुमचा मेन्सला त्यांचा अप्रोचच नाही किंवा त्यांच्याकडे मटेरियलच नाही मेन्स. त्यामुळे काय होतं की मेन्ससाठी नाही का मुलांचे स्कोर कमी येण्याचं कारण एकच आहे की मुलांना त्या गोष्टीच वाचायला भेटत नाही जे प्रिलिमला मेन्सला येतात. तर ते आपला जो प्री आणि मेन्स मधला जो सध्याचा गॅप आहे तो कव्हर करण्यासाठीच आपण आपली बॅच स्टार्ट करत आहोत. कारण मटेरियल आपण देणार आहे तेच त्याचं कारणच ते की मुलांना नाही का एक्झॅक्ट जे मेन्सला येणार आहेत गोष्टी त्याच वाचायला भेटावं, त्यांनी फालतू काहीतरी वाचत बसू नये, हाच उद्देश आहे बघा मेन्स बॅचचा. तर तुम्हाला काही जर क्वेश्चन वगैरे असेल तर तुम्ही विचारू शकता. आता बऱ्यापैकी सिलेबस डिकोड करून झालेला आहे.